नमस्कार. ज्वारीचे पापड बनवायचे आहेत. त्यासाठी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे. आता धुवून घ्यायची आहे. धुवून घेतलेले आहे. 2-3 पाण्याने घेतलेले आहे धुवून. आता आपल्याला 2 दिवसासाठी अशीच पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे. 2 दिवस झालेले आहेत. 2 पाण्याने धुवून काढून घ्यायचे आहे. गाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. आता 10 मिनिटासाठी फक्त उन्हामध्ये थोडीशीच वाळून द्यायची आहे. ज्वारी सुकलेली आहे. गिरणीमधून दळून आणायची आहे. ज्वारीचं पीठ बारीक बनवून आणलेलं आहे. गिरणीमध्ये दळल्यानंतर तिथंच चाळून घेतलेलं आहे. आता हे पीठ पूर्ण रात्र आपल्याला पाण्यात भिजवत ठेवायचं आहे. पीठ भिजवलं आहे. असंच ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवूया. पीठ चांगलं भिजलेलं आहे. मी टेरेसवरतीच चुलीवरती शिजवून घेणार आहे. या भांड्याने आपलं पीठ 1.5 भांडे होतं. आता आपल्याला याच भांड्याने 2 भांडे पाणी घ्यायचं आहे. चुलीवरती मी भांडं ठेवलेलं आहे. मोठं भांडं घेतलेलं आहे. आता पाणी टाकून घेऊया. पाणी गरम झालेलं आहे. आता आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. अर्धी वाटी. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. थोडेसे जिरे. पाणी गरम झालेलं आहे. आता आपल्याला पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतलेलं आहे पीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं झालेलं आहे. चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आधी आपण ह्या भांड्याने 2 भांडे पाणी घेतलेलं आहे. नंतर आणखीन 2 भांडे पाणी याच भांड्याने घेतलेलं आहे. शिजलेलं आहे. अर्धा तास आपण शिजून छान झालेलं आहे. पापड बनवून घेणार आहोत. मध्ये थोडंसंच घेतलेलं आहे. पूर्ण घेतलं की थंड झाले की पापड येत नाहीत. त्यासाठी थोडंसंच घेऊन पापड बनवून घ्यायचे आहेत. आता आपण पापड बनवून घेऊया. असेच पापड बनवून घ्यायचे आहेत. पातळ नाही, थोडीशी जाडसरच बनवून घ्यायचे आहेत. मोठेच बनवून घ्यायचे आहेत, लहान नाही. आपण पापड भाजतो त्यानंतर पापड जळून जातो पातळ पापड असल्यास. त्याच्यामुळे थोडासा पापड जाडसरच बनवायचा आहे. पूर्ण पापड बनवायचे झालेले आहेत. उन्हामध्येच वाळत ठेवलेले आहेत. पापड भरपूर झालेले आहेत, पण मी थोडेच तुम्हाला दाखवले आहेत. ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत. चांगले उन्हामध्ये वाळलेले आहेत. तळून घेऊया. ज्वारीचा पापड खूप फुललेला आहे.
हे पहा, छान झालेले आहेत पापड.